नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा पुणे लोहमार्ग मित्रांनो अंतिम निवड यादी आणि तुमचं सिलेक्शन कट ऑफ इथं जाहीर झालेलं मित्रांनो। कोणत्या कास्टचं किती कट ऑफ गेलेलं आहे, किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो, महिला पुरुष तुम्हाला दोघांचं मी सांगणार आहे मित्रांनो। आणि किती जागेवर भरती झाली होती, किती ते पूर्ण पदे इथं भरण्यात आलेली आहे का, कोणत्या कास्टचं किती कट ऑफ गेलेलं आहे, किती मार्गावर इथं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो। आणि ज्या विद्यार्थ्यांचं इथं निवड झाली मित्रांनो त्यांचं हार्दिक अभिनंदन मित्रांनो। आणि जर तुम्ही पण पुणे लोहमार्गाचा फॉर्म भरला होता मित्रांनो आणि तुम्ही ग्राउंड आणि पेपर दोन्ही दिलेले आहेत, तर तुमचं इथं तात्पुरती जी निवड यादी आहे, जी प्रतीक्षा यादी आहे, वेटिंग लिस्ट आणि इथं सिलेक्शन लिस्ट दोन्ही जारी झालेले मित्रांनो। प्रतीक्षा यादी पण आणि निवड यादी पण दोन्ही लिस्ट इथं जाहीर झालेले आहे। जर तुम्ही पण इथं तुमचं नाव इथं असू शकतं मित्रांनो, तुम्ही बघू शकतात, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। जर तुमचं इथं जर तुमचं नाव निवड यादीमध्ये असलं मित्रांनो, तर खूप खूप अभिनंदन, तुमचं इथं सिलेक्शन झालेलं आहे। आणि जर प्रतीक्षा यादीमध्ये असेल मित्रांनो, तर तुम्ही वेटिंग लिस्टवर आहे, असे संपूर्ण आपण दोन्ही लिस्ट इथं बघणार आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या, नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। आणि मित्रांनो, जे विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झाले त्यांना इथं कागद पडताळणीसाठी पण बोलण्यात आलेले, कुठं बोलण्यात आलेले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। चला मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला कागद पडताळणीसाठी जे कुठं बोलण्यात आलेले ते पण बघा, ते तुम्हाला इथं सांगून देतो। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे इथं बघा तात्पुरती निवड यादीनुसार निवड झालेल्या 54 उमेदवारांनी बघा एकूण इथं 54 विद्यार्थ्यांचं इथं महिला पुरुष दोघं मिळून 54 इथं उमेदवारांचं इथं सिलेक्शन झालेलं मित्रांनो, निवड झालेली। त्यांनी दिनांक 27/3/2026 रोजी सकाळी 9 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणे इथं ॲड्रेस दिले। इथे सर्व मूळ कागदपत्र, 2 फोटो, आवेदन अर्ज प्रत आणि मैदानी चाचणी ओळखपत्र व लेखी परीक्षेचे ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य असून उपस्थित राहावे। तुम्हाला ॲड्रेस पण दिलेले, ज्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झाले त्या विद्यार्थ्यांनी ह्या ॲड्रेसवर 27 तारखेला हजर राहायचे आपल्या कागद पडताळणीसाठी। तुम्हाला कागद पण दिलेले, कोणकोणते आणायचे, 2 फोटो, आवेदन अर्ज प्रत आणि मैदानी चाचणीचं हॉल तिकीट आणि लेखी परीक्षेचं हॉल तिकीट, अशा प्रकारे तुम्हाला इथं कागदपत्र घेऊन इथं हजर राहायचं मित्रांनो। आता आपण बोलूया मित्रांनो निवड यादीकडे, किती मार्गावर इथं निवड झालेली विद्यार्थ्यांची सर्व तुम्हाला इथं सांगणार आहे। बघा सर्वात पहिले मित्रांनो आपण ओपन कॅटेगरीचं बघून घेऊया। बघा ओपन कॅटेगरीचं जर आपण बघितलं मित्रांनो, ओपन कॅटेगरीमध्ये बघा महिलांचं इथं किती कट ऑफ गेले तुम्हाला इथं सांगतो। बघा ओपन कॅटेगरीमध्ये मित्रांनो बघा पुरुषांचं इथं जे मित्रांनो एक सर्व्हिसमॅन मित्रांनो त्यांचं इथं बघा वेटिंग लिस्ट दिलेली आहे। पहिले तुम्हाला वेटिंग लिस्टची मी सांगणार नाही मित्रांनो, डायरेक्ट तुम्हाला सिलेक्शन लिस्ट सांगतो। बघा तुमचं नाव पण दिलेलं विद्यार्थ्यांचं, कोणकोणते विद्यार्थी इथं वेटिंगवर आहे। तर बघा मित्रांनो, एक सर्व्हिसमॅनचं ओपन कॅटेगरीचं एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेले मित्रांनो 128 मार्गावर। आणि ओपन कॅटेगरीचं इथं खेळाडूचं कट ऑफ जर बघितलं मित्रांनो आपण, तर खेळाडूचं कट ऑफ गेलेलं 137 मार्गावर। ओपन कॅटेगरीचं मित्रांनो आपण जर बघितलं तर महिलांचं ओपन कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ गेले मित्रांनो 137 मार्गावर। आणि ओपन कॅटेगरीचं जनरलचं मुलांचं कट ऑफ जर बघितलं मित्रांनो, मुलांचं कट ऑफ गेले 142 मार्गावर। अशा प्रकारे ओपन कॅटेगरीचं मी तुम्हाला सांगितलं। पुढे नंतर बघा एससी कॅटेगरीचं आपण बघूया मित्रांनो। एससी कॅटेगरीचं बघा, एससी कॅटेगरीचं मित्रांनो महिलांचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो 126 मार्गावर। आणि पुढे बघा एससी कॅटेगरीचं इथं पुरुषांचं कट ऑफ आहे मित्रांनो, सॉरी मित्रांनो, एससी कॅटेगरीचं 126 मार्गावर इथं वेटिंग लिस्ट आहे। तर एससी कॅटेगरीचं महिलांचं कट ऑफ गेलेलं 131 मार्गावर आणि पुरुषांचं इथं कट ऑफ गेले मित्रांनो 137 मार्गावर। बघा अशा प्रकारे बाकी हे वेटिंग लिस्टचं मी तुम्हाला कट ऑफ सांगितलं, हे वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो। त्याच्यामुळे मग हे 131 आहे, ती महिलांची इथं निवड यादीची कट ऑफ आहे मित्रांनो। नंतर बघा एसटी कॅटेगरीचं बघा मित्रांनो महिलांचं एकच जागा होती आणि 134 मार्गावरती जागा भरण्यात आलेली, 134 सुद्धा कट ऑफ गेला मित्रांनो एसटी कॅटेगरीचा महिलांचं। आणि एसटी कॅटेगरीचा पुरुषांचं कट ऑफ आहे मित्रांनो, पुरुषांचं कट ऑफ 134 मार्गावर इथं गेलं मित्रांनो। नंतर बघा विजयचं आपण बघूया मित्रांनो। बघा विजयचं मित्रांनो इथं महिलांचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो, विजयचं बघा 126 मार्गावर आणि मुलांचं कट ऑफ मित्रांनो इथं गेलेल्या मुलांचं 141 मार्गावर। नंतर पुढे बघा एनटीबी कॅटेगरीचं बघा, एनटीबी कॅटेगरीचं पुरुषांचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो बघा एकच इथं वेकेन्सी होती, तर एनटीबी कॅटेगरीचं एक वेकेन्सीसाठी 136 मार्गावर इथं कट ऑफ गेलेलं आहे, महिलांना कोणती वेकेन्सी नव्हती। एनटीसी बघा, एनटीसी कॅटेगरीचं आपण बघून घेऊया। एनटीसी कॅटेगरीचं मित्रांनो इथं महिलांचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो बघा 136 मार्गावर आणि पुरुषांचं कट ऑफ गेलेलं 139 मार्गावर, दोनच वेकेन्सी होत्या इथं। नंतर बघा एनटीडी कॅटेगरीचं बघूया मित्रांनो आपण। एनटीडी कॅटेगरीचं इथं मुलांचं कट ऑफ एकच वेकेन्सी होती, तसं 138 मार्गावर इथं कट ऑफ गेलेले मित्रांनो। नंतर बघा एसबीसी कॅटेगरीचं बघा एकच जागा होती, तर 140 मार्गावरती भरण्यात आलेली मित्रांनो। नंतर बघा ओबीसी कॅटेगरीचं आपण बघून घेऊया। तर ओबीसी कॅटेगरीचं इथं टोटल मित्रांनो बघा ओबीसी कॅटेगरीमध्ये इथं एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ लागले मित्रांनो 105 मार्गावर। ओबीसी मध्येच मित्रांनो इथं खेळाडूचं कट ऑफ लागले 131 मार्गावर। ओबीसी मध्येच मित्रांनो इथं फिमेलचं महिलांचं कट ऑफ गेलेले 132 मार्गावर आणि ओबीसी मध्येच इथं मुलांचं जनरल सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ गेलेले 140 मार्गावर। पुढे बघा ईडब्ल्यूएस कॅटेगरी दिलेली आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं आपण बघूया मित्रांनो। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं महिलांचं कट ऑफ गेलेले 115 मार्गावर आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये पुरुषांचं कट ऑफ गेलेले 127 मार्गावर। पुढे बघा
एसीबीसी कॅटेगरीचं बघा, एसीबीसी कॅटेगरीचं मित्रांनो इथं एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेलं आहे 120 मार्गावर मित्रांनो, आणि एसीबीसी मध्येच मित्रांनो महिलांचं कट ऑफ गेलेलं आहे 132 मार्गावर, आणि एसीबीसी मध्येच मुलांचं कट ऑफ गेलेलं आहे 140 मार्गावर. पुढे बघा मित्रांनो अनाथाचं बघा, अनाथाचं इथं कट ऑफ मित्रांनो बघा, अनाथाचं ओबीसी अनाथांचं इथं कास्टनुसार पण अनाथ दिलेलं आहे. ओबीसी अनाथांचं इथं 121 मार्गावर गेलेलं आहे वेटिंग लिस्टवर मित्रांनो. ओबीसी अनाथाची एकच जागा होती, ओबीसी अनाथमधून इथं सिलेक्शन झालेलं आहे 130 मार्गावर. बघा अशा प्रकारे मी तुम्हाला विविध कास्टची मित्रांनो तुम्हाला इथं कट ऑफ सांगितलेली आहे, वेटिंग लिस्ट पण सांगितलेली आहे. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झाले त्यांचं खूप अभिनंदन मित्रांनो. आणि तुम्हाला इथं कागद पडताळणीसाठी इथं 27 तारखेला बोलवण्यात आलेले आहे. कुठं बोलवण्यात आलेले तुमचं कागद पडताळणीसाठी ॲड्रेस पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. इथं तुम्हाला 27 तारखेला इथं सकाळी इथं 9 वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्यांचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो. आणि जे विद्यार्थी इथं वेटिंग लिस्टवर आहे तर त्यांचं पण वेटिंग लिस्ट खुलू शकते मित्रांनो. तुम्ही हिंमत हारायची नाही, तर मग पुढच्या भरतीमध्येच आपण इथं तुम्ही पण सिलेक्शन होऊन जाणार मित्रांनो. अशा प्रकारे ही माहिती होती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनल पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.